नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. मित्रांनो, म्युझिक ही आपल्या सगळ्यांच्याच आवडती गोष्ट आहे आणि आज आपल्यासोबत एक असे म्युझिशियन आहेत की ज्यांनी किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले यांना कीबोर्डवर अनेक वर्ष साथ दिली आणि आज थेट ते मला साथ द्यायला आलेत. नाही, घाबरू नका, संगीताची साथ नाही, गप्पांची साथ द्यायला आलेत. आपल्यासोबत आहेत विवेक परांजपे सर. नमस्कार. गायला हरकत नाही. गायला काय, मी गातो, पण मी बाथरूम मध्ये एकटा असतानाच गातो. आता आपले लोक ऐकतील नक्कीच. अरे बापरे, ठीक आहे, आता काय वाजवा. ठीक आहे. म्हणजे आता मी यांना साथ देतो थोडी गाण्याची. हा, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. चांगलं गायलास तू. चांगलं वगैरे नाही, आता थोडीशी तारीफ खोटी आहे, अजिबात काही चांगलं वगैरे नाही. पण हे खरं तर भाग्य माझ्यासाठी की हे वाजवतात आणि मला थोडं काहीतरी गुणगुणायला मिळालं. तर सर, मला पहिला प्रश्न असाच आहे की आता आपण किशोरदांचं गाणं वाजवलंय, तर तुम्ही त्यांना अनेक वर्ष साथ केली, तर तुमचा तो एक्सपिरियन्स कसा होता आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचलात, म्हणजे त्यांच्यापर्यंत हे सांगू. आम्ही मेलडी मेकर्स या जगप्रसिद्ध ग्रुपमध्ये, पुण्यातला ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी वाजवायचो. फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईट जे होतं त्यात आम्ही अकंपनी करायचो. जे अवॉर्ड असायचे तेव्हा षण्मुखानंद हॉलमध्ये मुंबईला कार्यक्रम व्हायचा. अवॉर्ड विनर जे असायचे ते ऑडियन्समध्ये बसलेले असायचे. तिकडनं नाव अनाऊन्स केलं की स्टेजवर यायचे. तेव्हा त्यांना त्यांच्या फिल्मशी संबंधित जसे अवॉर्ड मिळाले त्याशी संबंधित आम्ही गाणं वाजवायचो. काहीतरी एक अर्धा मिनिट 30-40 सेकंदाचा असायचं. तेव्हा किशोरदांना त्या वर्षी ही 1980ची गोष्ट असेल, किशोरदांना एक फिल्मफेअर मिळालं होतं. तेव्हा त्यांनी ते परफॉर्म केलं होतं. तेव्हा त्यावेळेला त्यांचा ग्रुप होता, त्यांचे 5-6 म्युझिशियन्स, पण बाकी लोकांना अकंपनी करायला आमचा ग्रुप होता. तेव्हा किशोरदांनी आमचा ग्रुप पाहिला, वेल सेट म्युझिक, सगळं डिसिप्लिन. तेव्हा त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट केलं, आमच्यावर वाजवाल का. आमच्या सराफांना त्याने फोन केला. तर 81पासून त्यांच्यावरचा प्रवास सुरू झाला. ते जाईपर्यंत 87 साली त्यांच्यावर आम्ही जगभरात शो केले, भारतात, जगभरात. मग तुम्ही कीबोर्डिस्ट म्हणून शो केले, अर्थात म्हणजे मेन रोल तुमचा होता किशोरदांबरोबर. टीमवर्क असायचं. पण त्याचा एक्सपिरियन्स कसा होता की ते आता गाण्यात म्हणजे एवढे लाईव्ह शो केले, तर तिथे काही किस्से असतील? किस्से भरपूर आहेत. आम्ही त्यांच्यावर 90-100 शो केले किशोरांबरोबर, लाईव्ह शो. पहिले 15-20 शो मधला किस्सा सांगतो. आमचं तेवढं अंडरस्टँडिंग नव्हतं झालं. शो छान चालायचा, पण आम्ही ओरिजिनल म्युझिक जे असायचं, मोठं म्युझिक असेल मोठं, छोटं म्युझिक असेल छोटं, जे काय आम्ही बसवायचो. एक तुम्हाला उदाहरण देतो. जहां तेरी है नजर, कालिया फिल्म मधलं फेमस गाणं त्या काळी होतं, अजून माहिती आहे लोकांना. तर ते गाणं ई फ्लॅट स्केलला आहे. आता म्युझिक जाणणाऱ्या लोकांना माहिती असेल, एका स्केलला आहे. M1-2 नॉर्मल म्युझिक आहे, आम्ही वाजवायचो. M3ला स्केल चेंज होतं, ई फ्लॅटचं ईला जातं. मी वाजवून दाखवतो थोडं, आधी सांगतो. मोठं म्युझिक वाजतं, मग ईचं एफला म्हणजे अजून अर्धा नोट वर जातं, ओरिजिनलपेक्षा 1 नोट ते वर जातं. मोठं म्युझिक वाजतं, परत खाली येतं, अर्धा सूर वाजतं म्युझिक, परत ओरिजिनल स्केलला येतं, मग अंतरा सुरू होतो. तर किशोरदांचं 1 नोट वर गेलं होतं, त्यात तो अंतरा सुरू केला. ते नॅचरली हाय स्केल झालं त्यांना. त्याने असं ओढून पाहिलं, इतकं गाणं चाललं होतं त्यानं, आता असं एकदम हाय स्केलला का वाटतंय. ते गुंडाळलं गाणं. शो नंतर
मी त्यांना विचारलं, मी लहान होतो 23-24 वर्षाचा होतो, की किशोरदा ते गाणं म्युझिकमध्ये एक स्केल वर जातं पण ओरिजिनल परत येतं खाली ओरिजिनल स्केलला आणि मग अंतरा होतो. ऐसा आहे क्या? नाही, पंचम मुझसे बहुत ऊंचा गावात आहे. हे त्यांच्या डोक्यात तेच होतं की पंचम फार हाय स्केलला गाऊन घेतो. पण त्यांनी मी मोठा माणूस कसा, कलाकार तर आपण कसे होते त्यांच्याबद्दल सांगायची आपली लायकी नाही, पण माणूस म्हणून कसे ते मोठे होते त्यांनी मला समजावून सांगितलं. मला ते विवेक बाबू किंवा छोटे बाबू म्हणायचे. त्या ग्रुपमध्ये सगळ्यात वयाने उंचीने मी लहान होतो, ते छोटे बाबू म्हणायचे किंवा विवेक बाबू म्हणायचे. विवेक बाबू क्या है, पिक्चर में हीरो होता है, हीरोइन होती है, हीरो यहाँ से आता है, हीरोइन यहाँ से आती है, पेड़ के पीछे आते हैं, कुछ भी करते हैं, विजुअल होता है कुछ, इसलिए अरेंजमेंट में वो म्यूजिक बड़ा बड़ा करना पड़ता है. विजुअल होता है ना, स्टेज पे मैं अकेला हूँ, मैं कितना नाचूँ, तो हो सके तो म्युझिक एडिट करो, छोटा करो म्युझिक. समजून कसं त्याने सांगितलं छान. मग आम्ही काय करायचो, जे शक्य आहे ते म्युझिक एडिट करायचा प्रयत्न करायचो. पण काही काही गाण्यात एका फ्रेजला लागून दुसरी फ्रेज, दुसऱ्या फ्रेजला लागून तिसरी, वेगळे इन्स्ट्रुमेंट, वेगळी फ्रेज, आणि मग ते अंतरासाठी तो क्ल्यू असतो ना म्युझिक. मग ते काही काही वेळेला एडिट करणं शक्य व्हायचं नाही. त्यामुळे म्युझिक वाजता किशोरदा पाहिजे अरे खतम हो रहा की नाही अशा दृष्टीने. आणि मी त्यांना थांबा अशी खून करायचो. मला आता असू येतं, ते विचार थांबायचे, थांबा, डाव्या हाताने असं उजव्या हाताने म्युझिक वाजवतोय. मग मी समता त्यांना टायमिंग द्यायला लागलो, 1 2 3 4. त्यांना ती कंडक्टिंगची सवय असते रेकॉर्डिंगला, तसं तर मग ते अंतरात सुरू करायचंय. हे असं आमचं अंडरस्टँडिंग होत गेलं नंतर हळूहळू. मग त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते माझ्याकडे पाहिजे म्युझिकच्या वेळेला. म्युझिक मोठं असेल, थांबा वाजवायचो, टायमिंग द्यायचो, मग ते अंतरा सुरू करायचे. असं आमचं अंडरस्टँडिंग सुरू. पण त्यांनी मला सांगितलं कसं समजून सांगितलं, अरे बस करो म्युझिक कितना, असं नाही म्हणले ते. छोटे बाबू ऐसे होते. बरोबर, हे मोठा माणूस याला म्हणायचं. म्हणजे आता आम्ही त्यांचं ऐकलंय, आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत, तर ऐकले की ते रागीट होते किंवा ते सणकी होते, काही बोलायचे वगैरे. तर तुम्हाला तसं काही, तुम्ही एवढे वर्ष त्यांच्यावर काम केले, 7-8 वर्षात त्यांचा असा कधी त्यांना रागवलेलं पाहिलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायला हरकत नाही, व्यसन कुठलंही नव्हतं त्यांना. बरोबर. आम्ही जितके वर्ष त्यांच्या सहवासात होतो कुठलंही व्यसन पाहिलं नाही त्यांना. आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या घरी रिहर्सलच्या निमित्ताने किंवा असं बरेच वेळा जायचा योग आला तेव्हा ते शांत बसलेले असायचे. ते सगळं जे काय त्यांचं गंमत जम्मत ते स्टेजवर आले की ते त्यांच्या अंगात घुसायचं होते. अदरवाईज ते भयंकर शांत होते. आता बाहेर पण जायचो आम्ही फॉरेनला वगैरे, ते एकाच हॉटेलमध्ये आमचा मुक्काम असायचा मोस्टली. आणि काय व्यवस्थित असं कधी जाणवलं काय कधीच नाही की ते म्हणायचे की घरी आल्यावर चहा देत नाही, हे असं काही. त्यांचे त्यांच्यावर ओळख व्हायच्या आधीचे किस्से ऐकिवात बरेच होते. ते घरी आल्याला बसायला खुर्ची देत नाहीत, चहा पाजत नाहीत वगैरे वगैरे. तर हे सगळे अफवा होते. आम्हाला त्यांच्याशी संबंध आल्यानंतर लक्षात आलं. बरोबर. किंवा क्वचित काही एखाद्या प्रोड्युसरनी त्यांचे काही पैसे बुडवले असतील तर ते कशाला एंटरटेन करतील ना त्याला. त्याला नाही चहा पाजणार, बरोबर, त्याला नाहीच बसायला देणार. तर ते आमच्या पहिल्या रिहर्सलला छान आवभगत मस्त गाना बिना तो हो जाएगा, पहिले खाना कर लो, असं मस्त खायला बिलं. मग पहिले आमच्या ग्रुपचे पहिली भेट त्यांची, कधी किशोरांबरोबर वाजवायचं योग होतं. असं आम्ही रिहर्सलला पण पहिले आमच्या ग्रुपमधले 1-2 सिंगर्सनी गाणी गायली, ते बसले ते शेजारी. मग अमित कुमार, पहिले ते नाही गायले, ते बसले ते. मी जशी आमची परीक्षा पाहत असते ना, पहिल्यांदाच आमचा योग होता. आमच्या ग्रुपच्या लोकांची आधी 1-2-3 गाणी झाली, ऐकत होते ते छान. मग अमित कुमार आले, त्यांनी त्यांची 1-2 गाणी तेव्हाची पॉप्युलर, बडे अच्छे लगते हैं किंवा याद आ रही वगैरे, ती गाणी त्यांनी गायली. म्हटलं नंतर आले साहेब, एक गाणी सुरू झाली, जीवन के सफर में राही, माना जनाब ने पुकारा नाही वगैरे वगैरे, फुल सॉंग्स आम्ही बघितली. 4-5 गाण्यांतर म्हटले अरे बहुत अच्छी, आपका तो सब सेट आहे, बहुत अच्छी. मग पुढची गाणी 2-4 गाणी एक अंतरा बघितला, स्केल काही कमी असतं त्याने सांगितलं, जरा खाली घ्या हे काय. त्याच्यानंतर 4-5 गाणी फक्त मुकडेच पाहिलं आम्ही. चलो सेट आहे, क्या बात आहे, चलो.
झालं. मग एक शो सुरू होते भारताबाहेर. वा. मजा. मग तुम्हाला त्यांचं कुठलं आवडतं गाणं आहे, म्हणजे तुमचं त्यांचं आवडतं गाणं किशोर कुमार? अरे असंख्य पण तरी एखादं गाणी आहेत जे एखादं तुम्हाला जे आवडतं ते जर आम्हाला ऐकायला मिळालं. अरे बापरे. शंकर जयकिशन जसे R.D. बर्मनचा आमचा सगळ्याच म्युझिशियनचा आवडता आहे. सगळ्याच संगीतकारांचं आपापलं कॉन्ट्रीब्युशन आहे, उत्तम गाणी दिली आहेत. पण शंकर जयकिशन मी आता एक गाणं वाजवतो, त्या गाण्याचं इंट्रोडक्शन म्युझिक वाजवतो, त्यात शंकर जयकिशनचं सगळं वैशिष्ट्य दिसतं. ऑर्केस्ट्रेशनसाठी शंकर जयकिशन फेमस होते, पण सोप्या चाली पण त्यांनी दिल्या. आणि यॉडलिंग जे किशोर कुमारचं वैशिष्ट्य होतं ते या गाण्यात आहे, पण त्याचा फक्त मी इंट्रोडक्शन म्युझिक वाजवून दाखवतो. सर आता आपण किशोर कुमार त्यांच्याबद्दल तर बोललोच, पण तुम्ही लता मंगेशकर, आशा भोसले यांनाही बरेच वर्ष साथ दिली, त्यांच्याबरोबरच काम केलं, तर त्यांच्याबरोबरचा अनुभव कसा होता, म्हणजे त्यांच्यापर्यंत कसे गेलात? सांगतो. 81 साली माझ्या करिअरची सुरुवात झाली, ती 2 वर्ष झाली. ती हिंदी बोलपटाला 50 वर्ष झाली म्हणून एक मुंबईत शो ऑर्गनाईज केला होता. सिद्धार्थ काक आणि मिसेस पामेला यश चोपडा त्यांनी तो शो ऑर्गनाईज केला होता. तेव्हा लता दीदी गायला होत्या आणि हयात असलेले गायकांपैकी बरेचसे त्यांचा शोमध्ये सहभाग होता. आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे नूरजहाँ प्रख्यात गायिका, ज्या पाकिस्तानहून त्या खास या शोसाठी अनेक वर्षानंतर, मला वाटतं त्या पाकिस्तानात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्या भारतात आल्या या शोसाठी, तर त्यांचा पण सहभाग होता. आणि या सगळ्या शोचं संगीत संयोजन करायची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य होतं. फक्त दिदींची ती 3 गाणी त्यांनी गायलेली, ती अनिल मोहिले आणि त्यांचा ग्रुप होता, आम्ही वाजवायला होतोच. पण बाकी सगळ्या लोकांचं, सगळे बुजुर्ग नवीन सगळे लोक त्यामध्ये होते. तेव्हाचे हरिहरन, कविता कृष्णमूर्ती असे तेव्हा सगळे उदयनमुख तरुण गायक होते, तेव्हा त्यांची सुरुवात झाली. त्यांचा पण त्यात सहभाग होता. आणि जुने पण सुरेंद्रनाथ, राजकुमारी असे बरेच लोक जुने नवीन सगळे त्यात सहभाग होता. तर सगळ्यांच्या त्या कार्यक्रमाचं संगीत संयोजन करायची संधी मला मिळाली. तेव्हा दिदींनी मला पहिल्यांदी आमची भेट झाली, पाहिलं. नंतर 84 साली किशोर कुमार आणि लता मंगेशकर असे कंबाईन शो होते, 6-7 शो होते. कलकत्ता, बंगाल, आसाम साईडला 6-7 शो होते. तेव्हा दिदींबरोबर अनिल मोहिले आणि त्यांचा ग्रुप, इंडस्ट्रीतले म्युझिशियन्स, आणि किशोरांबरोबर आमचं 4 वर्ष आम्ही वाजवायला सुरुवात करून झाली. आमचं सगळं सेट होतं. तर किशोरदांबरोबर आमचा ग्रुप मेलडी मेकर्सचा, हे दोन्ही ग्रुप एका स्टेजवर असायचे. मोठं स्टेज, मोठं ऑडियन्स, 20-25 हजार लोक असायचे, मोठं स्टेज असायचं. दोन्ही ग्रुप एकाच वेळेला. तर दिदींबरोबर त्यांचा ग्रुप वाजवायचा, किशोरदांबरोबर आमचा ग्रुप. त्या हृदयनाथ मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर हे तेव्हा आमच्याबरोबर असायचे ना दिदींबरोबर. ते माझ्यापासून 3 फुटावर असे विंगमध्ये ते ऐकत असायचे. आणि अनिल मोहिले ते दिदींबरोबर कंडक्टिंग करायचे, पेटी वाजवायचे त्यांच्यावर आणि कंडक्ट करायचे. दिदींची गाणी झाली की ते पण विंगमध्ये येऊन बसायचे. आणि किशोर कुमार बरोबर आमची सुरू व्हायची मैफिल. तर तेव्हा मी त्यांना असं कंडक्ट करायचो, वाजवून कंडक्ट करायचो. पण हे सगळं हृदयनाथ मंगेशकर 3-4 फुटावरनं आणि मोहिले पण पाहिजे. 6-7 शो झाल्यानंतर जेव्हा कलकत्ता एअरपोर्टला आम्ही आलो मुंबईला यायला, तेव्हा बाळासाहेबांनी विचारलं, आमच्या ग्रुपमध्ये येणार का, दिदींच्या ग्रुपमध्ये? हो, मला आवडेल नक्की, तुम्हाला जर माझं आवडलं असेल काम तर मग या मुंबईत फोन करा वगैरे. त्या समोर त्यांचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही.
तो योग परत 94 साली आला. परत दीदींकडनं निरोप आला, अशी आमची टूर आहे, याल का? सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक वगैरे. मग काय याल का म्हणजे काय नाही म्हणायचं किंवा काही प्रश्न नाही. त्या 94ला इंडिव्हिज्युअल मी त्यांच्यावर आहे, बाकी मोठा ग्रुप होता तेव्हा सुरुवात झाली. ती 2003ला पुण्यात निगडीला त्यांनी शेवटचा शो केला, स्टेज शो. त्यानंतर त्यांनी शो थांबवले. असं आहे, भारतात जगभरात सगळीकडे त्यांच्यावर टूर करायचं योग आला. वा ग्रेट. आता त्यांचं आवडतं गाणं एखादं हे तुम्हाला जे आवडतं? शेकडो गाणी आवडतात, हजारो उत्तम गाणी सगळ्यांना आवडतात. एक गाणं त्यांचं नक्की एक छोटा चालेल, एक अंतरा वाजून दाखवतो. सर आता आपण किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्याबद्दल बोललो, पण आशा भोसले त्यांच्यासोबत तुमची एक वेगळी गट्टी आहे हे मी ऐकलंय, तर ती काय आहे नेमकं? नाही, शेवटी ते वाजवणंच महत्वाचा पाहतात, पण वेळेत येणं, रिहर्सलला, शोला, हेच पण सगळं काउंट केलं जातं. हे तिघेही मोठे लोक या बाबतीत फार पर्टिक्युलर असायचे. बरोबर, वेळेत यायचं, वाजवणं तर महत्त्वाचं आहे. तर आमचं त्यांना आवडलं माझं. आम्ही त्यांचे मराठी शो, नक्षत्रांचे देणे म्हणून त्या आधी कार्यक्रम करायचे, मराठी शो, त्यात मी वाजवायला लागलो. मग हिंदीत पण त्याने मग मला बोलवलं. आशाताई आणि पंचमदा असं एक कंबाईन शो मी इंग्लंड, हॉलंडमध्ये केले 87 साली. त्या माझ्या नंतर त्यांच्यावर पण चालू तेव्हा एकदा आल्या होत्या आमच्या घरी आला. तर तो म्हणजे त्यांचा मोठेपणाचा कमाल आहे, त्यांचा मोठेपणा म्हणाल पाहिजे. त्यांचा मला आदल्या दिवशी रात्री फोन, मी मंगेशकरांचे शो करत होतो, हृदयात मंगेशकरांचा मोबाईल होता कीबोर्डवर असा, आणि मी म्युझिक वाजवत होतो तेव्हा फोन वाजला आणि पाहिला आशाबाई. मला फोन उचलता शक्य नव्हतं, आता काय करायचं कंटिन्यू. शो नंतर मी मिसेसना घरी फोन केला. मिसेसची त्यांची अगदी गट्टी मैत्री होती आहे, म्हणजे त्यांची त्या गप्पीच त्या दोघी, आशाताई पण आणि माझी मिसेस पण. तर माझं आशाताई जेव्हा फोन करतात मला, माझं बोलणं 2 मिनिटात संपतं. अमुक तारखेला शो आहे, त्याची रिहर्सल कधी करायची वगैरे वगैरे. मग ते जाडील ते फोन म्हणतात, तेवढी जाड नाही माझी बायको, पण त्यांची पद्धत आहे. मग ते अर्धा तास पाऊण तास गप्पा मारत बसतात तिच्यावर. कुठल्या मी दुबईला गेले होते, तिथल्या त्या शेफनी मला ही रेसिपी सांगितली, मग ती रेसिपी सांगत बसतात फोनवर, अशी त्यांची गट. तर त्यांचा मी मिसेसला फोन, मिसेस म्हटली हो आशाताईंचा फोन येऊन गेला.
ते म्हणले तुझा नवरा फोन का उचलत नाही. मिसेसने सांगितलं तो बाळासाहेबांचा शो आहे, तो शो चालू असेल त्यांचा ना, त्यांच्या 7, 7:30, 8 वाजता काहीतरी फोन आला. ठीक आहे, शो संपल्यानंतर फोन केला मी शो. मग लगेच त्यांना फोन केला. तर उद्या काय करताय, उद्या येत आहे मुंबईला. त्याच्यानंतर एक 10-12 दिवसांनी आमचा बडोदाला शो होता, आयकॉनिक असा शो होता. त्यात आशाताई दिदींची 2 गाणी, किशोरदांची 2 गाणी, रफी साहेबांची 2 गाणी, अशी 6-8 गाणी गाणं होत्या. ती गाणी त्यांना अशी नीट जरा बघायची होती. ती गाणी आपली बाहेर असतात ना, त्यांना कधी गायचा योग आला ना. ही गाणी आता रूप 13 असताना किशोरांचं होतं, की रफी साहेबांचं 14वी काही छान वगैरे अशी गाणी होती, दिदींचं काही गाणं होतं. तर ती त्यांना नीट बघायची होती. म्हटलं मी याला हरकत नाही, पण 7चा शो आहे, 6 वाजता मला स्टेजवर जायला लागतं. मी मुंबईला येऊ कधी, आपण ती 8 गाणी बघायची कधी, मी परत पुण्याला येणार कधी. ते आता 2 दिवस अजून शो होते, मंगेशकरांचे शो होते. मी 13वा येऊ का म्हटलं, नाही 13वा फार लांब गेलं. उद्या दुपारी काय करताय, दुपारी काय नाही, मी येते पुण्याला. मी ते हिंदीत ठाणली म्हणतात ना, की उद्या करायचं म्हटलं की उद्या. त्यांनी डोक्यात उद्याचं घेतलं की उद्या. मी सकाळी 10च्या आसपास तुमच्याकडे घरीच बसू, चालेल ना. हो चालेल. मला गुदगुल्या होत होत्या, आशाबाई येतात पुण्याला आपल्या घरी. मला वेळ नाही म्हणून त्या आल्या पुण्याला. आम्ही त्यांचा मोठेपणा आहे. सकाळी 7 वाजता फोन केला, मी निघतेय 10 मिनिटात, तुमचा काय प्लॅन चेंज नाही ना. हो म्हटलं नाही प्लॅन काय चेंज, तुम्ही येत आहे म्हटलं काय प्लॅन चेंज या. अच्छा त्या पुण्याला आल्या, रिअल मी तुम्हाला बाळाच्या वेळेत सोडते बरं का, हे त्यांच्या डोक्यात होतं. बाळाचा शो संध्याकाळी तुम्हाला सोडते वेळेत त्याच्या. 4 पर्यंत घरी बसल्या, गप्पा टप्पा. आम्ही म्युझिकचं काम होतं, 7-8 गाणी बघायची होती, ती एकूण तास 1.5 तासात बघून झाली. बाकी गप्पाच, पॉझिटिव्ह माइंड, निगेटिव्ह माइंड, आणि काय काय सगळे जुने किस्से, रफी साहेबांचे, किशोरांचे ड्युएट, कशी गमती करायचं, रेकॉर्डिंगचे किस्से. अरे बापरे. मुलगी आली वरनं, ते तू काय ते लावते, लवली बिली ते लावत जाऊ नको, फेअर अँड लवली, ते लवली ते नको. त्याने काहीतरी इम्पोर्टेड क्रीमचं नाव सांगितलं, ते मिळालं तर बघ, नाही मिळालं तर मला सांग, मी देते तुला म्हणे. मी त्या आमच्याशी इतक्या फ्रीली असतात आणि गंमत. मग त्या मला मुंबईला जायला वेळ नाही म्हणून त्या पुण्याला आल्या, की मी आपलं काम परफेक्ट पाहिजे हे त्यांच्या डोक्यात होतं. बरोबर. याच्यात माझं काही हे नाही. बरोबर. त्याने उद्या करायचं म्हटलं की उद्या त्या आल्या पुण्याला आणि परत गेल्या लगेच. हॅट्स ऑफ. सर तुम्ही आता या सगळ्या दिग्गज लोकांना तर साथ दिलीच आहे, पण तुमची सुरुवात कशी झाली याच्यात वाजवायला वगैरे? वाजवायला ते आमच्या घरातच म्युझिक आहे. आई वडील छान म्युझिशियन होते, कीर्तनकार होते. त्यांचं लहानपणापासून ऐकत. माझे 2 मोठे भाऊ ते मास्टर येतात सगळ्या म्युझिकमध्ये. ते माझं फॉर्मल ट्रेनिंग असं नाही झालं काही, पण मी कानसेन झालो आधी, कानावरच पडायचं लहानपणाचं सगळं. त्यामुळे मी तानसेन नाही झालो, मी वाजवायला लागलो. पण कानसेन होणं सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. चांगलं म्युझिक चांगलं ऐकायचं. बरोबर. असं मग वाजवायला लागलो. मी वडील कीर्तन करायचे, तर आम्ही 3घेही भाऊ त्यांना साथ करायचो. मी झांज वाजवतो तेव्हा, मी अगदी 7-8 वर्षावर असेल. त्यामुळे संस्कार जे झाले कानावर, झांज वाजवायचो म्हणजे तालाशी संबंध आला, कानावर मेलडी, मी म्युझिक पाडायचंच, असे संस्कार झाले. मी शाळेपासून नोटेशन वगैरे त्या अगदी लहानपणापासून मी ते गिफ्टेड झाले. शिक्षण काही झालं नाही, तर आपोआप यायला लागलं. सारे गमन काय संस्कारच आणि गिफ्टेड आहे थोडंसं. मग पुढे एक्सपिरियन्स आहे अर्थात. या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करायचं योग आला. त्यातनं तुमचे डोळे कान उघडे ठेवले, शिकायची तयारी पाहिजे तुमची. बरं. आता तुम्ही एवढे वर्ष म्युझिक बघताय, तर आता म्युझिक बदललंय अर्थातच एवढे वर्षात. हो. तर तो बदल कसा वाटतो तुम्हाला? म्हणजे ॲज अ म्युझिशियन पण आणि ॲज अ तानसेन पण, म्हणजे लोकांना जे ऐकतात म्युझिक त्यांच्यासाठी पण. आता सगळ्याच बाबतीत बदल झाला आहे. जुनी पिढी, आजची पिढी, आणि अर्थात म्युझिकमध्ये बदल झालाच आहे. पूर्वी असं मेलोडियस म्युझिक असायचं.
हल्ली ते जरा रिझम ओरिएंटेड झालंय बरोबर किंवा हल्ली आता हे सिंथेसायझर नवीन आलेत सगळे साऊंड ओरिएंटेड म्युझिक आलंय. बरोबर म्युझिकल फ्रेजेस त्याच्या कमी असतात बरोबर आणि पिढीप्रमाणे फरक पडतो. आता मी लहान असताना तेव्हाचे जे एस्टॅब्लिश्ड किंवा माझ्या आधी गायक होते, माझ्या आधीच्या पिढीतले, तेव्हा तेवढे नाही आवडायचे. ते आजच्या पिढीला हल्लीची मुलं हल्लीचे नवीन गायक आहेत ते आवडायला लागलेत. बरोबर पण ते अमर आहे असं मला वाटत नाही. हा मग त्याचाच काय म्हणजे ते का असेल की आता आपण ही जुनी गाणी आता सगळ्यांना माहिती, आपण एखादं जरी वाजवलं तरी माहिती, पण आत्ताचं एक 5 वर्षापूर्वीचं गाणं जर वाजवलं तर नसेल माहित कदाचित. नाही त्याचं कारण आता मी उदाहरणच देतो. कॉलेजियन्स मी शो करतो, गाणारे सगळे कॉलेजियन मुलं, मग 18-20 वर्षाची मुलं, त्यांच्या शोमध्ये समजा 20-25 गाणी असली तर त्यातली 3 ते 4 गाणी फक्त नवीन असतात, जी अगदी लेटेस्ट 1-2 महिन्यात जी रिलीज झालेली असतात ती गाणी असतात. 20-21 गाणी जुनी असतात जी त्यांच्या वडिलांच्या लहानपणची गाणी असतील. बरोबर आहे. याला काय कारण आहे? यांच्या मुलांचा तेव्हा जन्म पण झाला नसेल ही गाणी जेव्हा तयार झाली. बरोबर आहे. पण त्या गाण्याची जादूच अशी आहे की ती गाणी घेतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ चुरा लिया आहे, दम और दम, तेव्हा जुनी गाणी अशी आहे. बरोबर. ती गाणी जेव्हा तयार झाली तेव्हा त्यांचे आईवडील लहान असतील शाळा कॉलेजमध्ये, तीच गाणी ही मुलं का घेतात? आणि आज जी गाणी घेतात लेटेस्ट 2-3 महिन्यातली, ती पुढच्या वर्षी परत आम्ही शो केला त्यांचा तर ती असं ती नसतात गाणी, पण जुनी गाणी असतात. बरोबर. तेव्हा पुढच्या वर्षी तेव्हाची जी लेटेस्ट असतात तेवढे असतात. ते गाण्यांचं आयुष्य संपलं तेव्हा 2-4 महिन्यापूर्वी. कारण नाही सांगतायत, ही जादू आहेच जुन्या गाण्यांची. बरोबर. तर आता जे आजचे नवीन म्युझिशियन्स आहेत तर त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगताल की आता तुम्ही एवढे वर्ष वाजवताय, काम करताय, तर त्यांना काय सांगताल तुम्ही? कानसेन वा, चांगलं ऐकायला पाहिजे. बरोबर. काय असतं, हल्लीचे म्युझिशियन्स तयार आहेत, हुशार आहेत, चांगले आहेत, पण काय होतं सगळे बिझी असतात हल्ली. गाणं बसवायला वगैरे पुरेसा वेळ मिळत नाही, ते देऊ शकत नाहीत. तर आम्ही असं म्हणतो होता एखाद्या तरी सारे गम प आहे तर ते सारे गम ध का आवाज होतात, त्याने काय फार गडबड नुकसान काही होत नाही, पण फरक आहे ना, सारे प आणि ध मध्ये फरक आहे. बरोबर आहे. तर त्यांना प आणि ध मधला फरक कळत नाही असं नाहीये, पण ते गडबडीत ऐकतात, जुई वेळ नसतो, पटकन ऐकतात आणि सारे गम ध वाजवून टाकतात. ते आपल्याला ऐकतात ते थोडंसं कटकतं, ज्यांना कळतं म्युझिक तर कटकतं, फार काही नुकसान काय. वेळ द्यायला पाहिजे चांगला ऐकायला, नोटेशन्सचा अभ्यास केला तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. बरोबर. परफेक्शनसाठी आता हल्ली काही म्युझिशियन आहेत चांगले, त्यांना नोटेशन नाही फार करत नाही, चांगलं वाजवतात. बरोबर. नोटेशन असलं तर फायदा होतो. बरोबर. कारण लक्षात किती ठेवणार तुम्ही? असा एक प्रोग्राम आला, काही थीम प्रोग्राम असतो, अमुक थीम असते, त्याची 25 गाणी नवीन बसवायची आहेत समजा, तर आम्ही काय करतो, नोटेशन काढतो, एक गाण्याचं नोटेशन काढलं बाजूला, विसरा दुसरं गाणं नोटेशन 25, 30, 50 वाटेल तेवढी गाणी बसू शकतो आणि ती लगेच वाजू शकतो. ज्याला नोटेशन येत नाही त्यांनी 25 गाणी कशी लक्षात ठेवा ना, परफेक्ट सगळे पार्ट, थोडंफार लक्षात राहील, परफेक्ट सगळे होत नाही. म्हणून नोटेशन पण जर केलं, नोटेशन शिकलं तर फायदा आहे. बरोबर. सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात. पण जाता जाता जर आपण जशी सुरुवात केली तर तसा एंड परत तुम्हाला हे एक मोठं भाग्य की मी एखादं गाणं तुमच्या बरोबर गाणार हे जर लाभलं तर माझं भाग्य नाही माझं तुझं तर काय घेऊ जरा घेता येईल ना आपल्याला. आता माझं कॉन्फिडन्स वाढलं ना, कारण पहिला काहीच नव्हतं पण आता एक गाणं कॉन्फिडन्स वाढलं. घेऊ चाल. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना
ऐसे जीवन भी है जो जिए ही नहीं, जिनको जीने से पहले ही मौत आ गई। फूल ऐसे भी है जो खिले ही नहीं, जिनको खिलने से पहले फिजा आ गई। है परेशान नज़र, थक गए चार घर, कोई समझा नहीं, कोई जान